ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की सगळेजण इथे छान बसून आईस्क्रीम खात असतात. आता सायली खरंच फार खुश असते. ती म्हणत असते की खरंच म्हणजे मला फार आनंद होतोय. सायली म्हणून तर मला सगळ्यांकडनं प्रेम मिळतच होतं, मात्र तन्वी म्हणून जे काही मिळतं त्यामुळे मला फार बरं वाटतंय असं इथे म्हटल्यानंतर सगळेजण खुश झालेले असतात. इकडनं जो काही अर्जुन असतो तो म्हणत असतो, बायको तुझ्या आत्ताच डोळ्यात पाणी आले आणि मग पुढे काय होईल असं म्हटल्यानंतर सायली म्हणते, म्हणजे काय होणार आहे, म्हणजे काय म्हणताय तुम्ही. त्यावर इकडनं जो काही अर्जुन असतो तो इथे अश्विनला आणि त्याचबरोबर अस्मिताला खुणवतो आणि खुणून तिघेही आता उठतात आणि सायलीकडे जातात आणि सायलीला अक्षरशः ते आईस्क्रीमचे थंड हात तिच्या गालाला लावतात. सायली तर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते, अरे असं काय करताय तुम्ही सगळेजण, मला थंड लागतंय. मात्र इथे हे तिघेही अजिबातच ऐकत नाहीत. अक्षरशः तिचा गाल सगळं थंड झालेला असतो. सायली दोन्ही गालावर हात ठेवून बसलेली असते. इकडनं अस्मिता म्हणत असते, आठवते का सायली मॅडम, आम्ही अर्जुन आणि मी लहान असताना तुला सेम असंच करायचो. तेव्हा सायली म्हणत असते, हो मग आठवतंय की मला चांगलंच, असं म्हणून तो क्षणी ते दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. इकडे जो काही अर्जुन असतो तो म्हणत असतो, एवढंच नाही बरं का, आणखी एक गोष्ट करायची. तेव्हा सायली म्हणते, काय करायचं आणखी. त्यावर इकडनं चैतन्यसुद्धा उठून धावतच येतो आणि हे तिघेसुद्धा आता हे चौघेसुद्धा इथे सायलीला जबरदस्ती आईस्क्रीम खाऊ घालत असतात. सायली त्यांना चौघांनाही थांबवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र हे चौघे कुठे थांबणार आहेत. तिला जबरदस्ती चमच्यानी आईस्क्रीम खाऊ घालण्याचं काम करत असतात. सगळेच घरचे इथे हसत असतात. सगळ्यांनाच हे सगळं काही हशिक मजाकचं जे काही वातावरण झालेलं असतं ते फार बरं वाटत असतं. सायली मात्र इथे यांच्या सगळ्यावर चिडलेली असते. ती सगळ्यांकडेच रागाने पाहत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, बायको बघ तुझ्या गालाला काय लागलंय. असं म्हटल्यानंतर सायली ते पुसते पण त्याच्याकडे रागानेच पाहत असते. मात्र हे चौघे हसतच आता खाली बसलेले असतात. सायलीला हे सगळे काही चिडवण्याचं काम करत असतात. सायलीसुद्धा थोडी ते चिडलेली असते बरं का. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही सचिन असतो तो प्रियाच्या जेलमधली जी कॉन्स्टेबल आहे का त्या कॉन्स्टेबलला तो भेटलेला असतो. ते तिला म्हणत असतो की आतापर्यंत तुम्ही माझी भरपूर मदत केली, पण इथून पुढे सुद्धा तुम्हाला अशीच आमची मदत करायची आहे. त्यावर ती कॉन्स्टेबल म्हणत पण त्याचा मोबदला सुद्धा मिळायलाच हवा ना, नाहीतर मी तुमचं काम कसं करणार. त्यावर ते सचिन म्हणत असतो, हो आम्ही कोणतीही गोष्ट फुकट करत नाहीत, आम्ही सगळ्यांचा मोबदला देतोच. असं म्हणून आता इथे पैशाचं एक बंडल काढलेलं असतं आणि त्या लेडीजसमोर ठेवलेलं असतं. आता तिने ते पाहिल्यानंतर तर तिला फार आनंद झालेला असतो. पण सचिन म्हणत असतो की पण आमचे सगळे कामं इथे झालेले पाहिजेत, दर महिन्याला असेच तुम्हाला पैसे मिळत राहतील असं इथे सचिन म्हटलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा राकेशने एका कॉन्स्टेबलला पैसे दिलेले असतात, अगदी सचिन सारखेच. पण नागराजसाठी हे सगळे काही पैसे दिलेले असतात. तो म्हणत असतो, एवढे पैसे. तेव्हा इथे तो राकेश म्हणत असतो, हो पप्पाच्या कम्फर्टच्या पुढे हे पैसे काही नाहीत, अजून लागले तर सांग, मात्र त्यांना सगळ्या सुखसुविधा मिळाल्याच पाहिजे. त्यावर तो कॉन्स्टेबल म्हणत असतो, अजिबात काळजी करू नका, सगळ्या गोष्टी तुमच्या होतील. त्यावर राकेश म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथून पुढे माझ्या पप्पाला कोणताही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, त्यांना सगळ्या गोष्टी त्यांचे सगळे कामं झाले पाहिजेत, माझ्या मीटिंग फोन कॉल्स हे सर्व गोष्टीसुद्धा झाल्याच पाहिजेत. असं म्हटल्यानंतर तो कॉन्स्टेबल म्हणतो, हो अगदी तुमच्या मनासारखं सर्व गोष्टी होतील. आता इकडे दुसऱ्या बाजूला त्या कॉन्स्टेबलला पैसे भेटलेले असतात, लेडीज कॉन्स्टेबलला. तेव्हा ती म्हणत असते, आता तुम्ही काळजी करूच नका, आता तुमच्या सगळ्या गोष्टी सगळे कामं तुमचे होतच राहतील. त्यावर ते सचिन म्हणत असतो, मग आता थोड्याच वेळात तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, आमच्या सगळ्यांची एक मीटिंग घडून आणायची आहे. असं म्हटल्याबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा राकेशने त्या कॉन्स्टेबलला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. तेव्हा तो म्हणत असतो, मीटिंग म्हणजे काय. तेव्हा राकेश म्हणतो, सगळ्या गोष्टी सांगतो तुम्ही नीट ऐका. असं म्हणून सगळा काही ते प्लॅन सांगितलेला असतो. त्या कॉन्स्टेबलने सगळा काही प्लॅन ऐकल्यानंतर तो सुद्धा इथे ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी तयार झालेला असतो. ह्यांची मीटिंग म्हणजे काय, हे सगळेजण आता भेटणार आहेत, हे 5 जण, आणि ते डिस्कस करणार आहेत की सुभेदार आणि किल्लेदार यांना कसं बरबाद करायचं, यावरच त्यांची चर्चा होणार असते. त्यासाठीच हे सगळे काही त्यांचे प्लॅन सुरू असतात. त्याच प्लॅनिंगची सुरुवात आता त्यांची झालेली असते. खरं तर ते जेलमध्ये नागराजला भेटण्यासाठी आलेले असतात. मेहपत बाबा असतो, राकेश असते आणि त्याचबरोबर मेहपत बाबाचे जे काही भक्त मंडळी असतात ते सुद्धा त्यांचा जय जयकार करतच जेलमध्ये आलेले असतात. तेव्हा खरं तर एक इन्स्पेक्टर आलेले असतात समोर आणि ते म्हणत असतात, काय मेहपत बाबा, तुझी सुरुवात तर इथूनच झाली ना, मग मेहपत बाबापर्यंत कसं काय जाऊन पोहोचला तू. त्यावर मेहपत म्हणत असतो, ही सुद्धा तुमचीच कृपा आहे. इतर असताना जे काही तुमचे विचार होते ते इथे माझ्या कानी पडले आणि बाहेर जाऊन तेच मी लोकांमध्ये पेरतो. तुमचेच आशीर्वाद असेच माझ्यावर राहू द्या, असा हात जोडूनच तो म्हणत असतो. त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, बरं हे सगळं काही ठीक आहे, पण इथे येण्याचं कारण काय आहे. त्यावर इथे मेहपत म्हणत असतो, खरं तर इथे माझ्यात जो काही बदल झालेला आहे तो बदल माझ्या मित्रासुद्धा व्हावा असं मला वाटतंय. त्यामुळे मी नागराज किल्लेदार यांना भेटायला आलो आहे. त्यांनासुद्धा मला या गुन्हेगारीच्या सगळ्या धंद्यातून बाहेर काढायचं आहे आणि एक चांगला माणूस
बनायचं आहे. त्यावरही ते इन्स्पेक्टर म्हणत असतात, पण ह्या सगळ्यासाठी परमिशन लागते. असं म्हटल्याबरोबर इकडनं राकेशनी अगोदरच परमिशन काढलेली असते. परमिशनचं लेटर लगेच इन्स्पेक्टरच्या हातात देतो. इन्स्पेक्टर ते परमिशनचं लेटर पाहत असतात. ते पाहून झाल्यानंतर ते म्हणतात, हो ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही जाऊन भेटू शकता. असं म्हटल्यानंतर आता मेहपत अक्षरशः मेहपत बाबाच्या रूपातून अजिबातच बाहेर निघत नसतो. तो म्हणत असतो, खरंच तुमचे उपकार झाले असं म्हणून त्यांच्यापुढे हात जोडूनच आतमध्ये गेलेला असतो आणि त्याचे भक्त मंडळी तिथेच बाहेर असतात. राकेश आणि मेहपत आतमध्ये निघून गेलेले असतात त्यांना सगळ्या काही या गोष्टीची प्लॅनिंग करण्यासाठी. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो इकडे आपण पाहत असतो की या 5 जणांची खरं तर मीटिंग सुरू असते की कशा प्रकारे सुभेदार आणि किल्लेदार यांना बरबाद करायचं. तेव्हा खरं तर प्रिया सांगत होती, आता असा आपण डाव खेळायचा ना, त्यामुळे फक्त सायली आणि अर्जुनलाच त्रास होणार नाही, तर सुभेदार आणि किल्लेदार या दोन्ही कुटुंबाची बरबादी करायची. मग सगळ्यांनाच कसा त्रास होतो हे बघूयाच, असंही ते प्रियानी आणि त्याचबरोबर ह्या सर्वांनीच ठरवलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला सायली मात्र फार खुश असते. बाकी सगळेजण खुश असतात. सायलीला उठायला उशीर झालेला असतो. अक्षरशः सायली झोपलेली असते आणि सगळेच तिच्या बाजूला उभा असतात. तेव्हा सगळेजण एका सुरात म्हणत असतात, गुड मॉर्निंग तन्वी. आता सायली उठलेली असते. सायली पाहते तर काय, इतका उशीर, 9:30 वाजलेत, मला इतका उशीर कसं काय झाला, मी पडदिशीन आवरून घेते. असं म्हटल्याबरोबर आता इथे कल्पना तिच्यासमोर ब्रश देते आणि प्रतिमा तिच्यासमोर पेस्ट धरते. त्यामुळे ते सायली म्हणत असते, काय झालंय तुम्ही असे का वागवताय मला एखाद्या राजकुमारीसारखं. त्यावर कल्पना म्हणत असते, अगं तू या घरची राजकुमारीच आहेस. असं म्हटल्याबरोबर सायलीच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहण्यासारखा होता. दुसऱ्या बाजूला मात्र तिचा आनंद हिरावून घेण्याचं कामही ते मेहपत करतो. ते सगळ्यांना सांगत असतो, सायली आणि अर्जुन सुभेदारांच्या बरबादीचे वारे वाहणार 113%, असं म्हणून तो हसायला लागलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट पुढील भाग पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.